आज थोडी कामं सगळी लवकर लवकर आवरली होती, म्हणजे पटकन झालं होतं सगळं. जरा लवकर सकाळी उठलं की मग सगळे काही कामं व्यवस्थित होतात आपले. आणि आज वातावरणही खूप छान झालं होतं. असं वाटत होतं की आता पाऊस येणारच. सगळे ढग अगदीच दाटून आले होते. थोडंफार हेही होतं, असं वारही सुटला होता आणि मस्त झालं होतं वातावरण. वरती आता कपडे वाळू घालण्यासाठी गेले होते, तेव्हाच मग मी मोबाईलसोबत घेऊन गेली आणि मग थोडासा शूट घेतला. मस्त अगदीच व्ह्यू दिसत होता. सुंदर असं वातावरण झालं होतं आणि त्यामध्ये गावाकडची सकाळ म्हणलं की खरंच खूप छान वाटतंय. आमच्या अंगणात असे झाडं वगैरे आहेत, त्याच्यामुळं खूपच प्रसन्न वाटते आणि मस्त वाटत होतं. आल्हाददायक वातावरण झालं होतं आणि खरंच खूप छान वाटत होतं. त्यामुळंच मग आता हे सगळं काही थोडंसं शूट घेतला. त्याच्यानंतर मग खाली आली होती मी आणि मग माझं सगळं आवरलं. आता मला शाळेत जायचं होतं. आता ते मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये मी सांगितले मी शाळेत जाते ते, म्हणजे शिकवायला मुलांना. मग त्याच्यामुळंच आता सगळं काय माझं आवरलं होतं. त्याच्यानंतर मग आम्हीही असं गोड गोड तयार झालो होतो. स्वराबाई आमची खूप सुंदर दिसत होती. त्याच्यानंतर मग शाळेत आले. आता इथं मुलांची प्रेयर वगैरे हे काही सगळं काही चालू असते. आता प्रेयरचा थोडासा मग व्हिडिओ घेतला मी. यामध्ये आमचं पिल्लू बघा कसं उभं राहिले त्यांच्यासोबत. सगळ्यांचं बघून बघून ती शिकते आता आणि सगळं काय आता करायला लागली, म्हणजे शाळेमध्येही सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सगळं काहीच करते ती आणि अभ्यासही छान करायला लागली सध्या तरी. आता बहुत किती दिवस, कारण तिचं मूड बाय मूड काम आहे. थोडीशी चिडचिडी आहे ती. तर काही काही व्हिडिओमधून तर तुम्हाला समजलंच असेल माझ्या स्वराबाईचा स्वभाव. असोच मग इथं मस्त मुलांनी प्रेयर वगैरे म्हणली. आता मुलं खूप धाकात राहतात शाळेमध्ये, तर पहा त्याचं उत्तम उदाहरण. हे असे बसले होते. मी त्यांना आधीच सांगितलं होतं बोलायचं नाही आणि असे व्यवस्थित बसतात. किती वेळ बसतात तर 15 ते 20 मिनिट आणि आणखी नंतर त्यांचा गोंधळ सुरूच असतो. आता मुलांचं कसं असते, थोडंफार हे केलं तरी मार खायला तयार राहतात, पण त्यांचा गोंधळ काही संपत नाही. असोत मग, आणि एवढे छोटे छोटे लेकरं असतात त्यांना असं एवढं काही मारावंही वाटत नाही मला. मग त्याच्यानंतर त्यांचा अभ्यास वगैरे सगळं काही सुरू झालं. आता 10च्या नंतरच आमची शाळा असते, म्हणजे 10 वाजता भरते आणि सध्या सगळ्या शाळेचे टायमिंग आमच्या इकडं तरी कमी आहेत, कारण पाऊस पडत नाही त्याच्यामुळं आणि ऊनही भरपूर आहे त्याच्यामुळं. मग आता गरमीच्या ह्याच्यामध्ये सगळं काही लक्षात घेऊन बहुतेक शाळांचा वेळ असा कमी झाला असेल. मग 12:30पर्यंत शाळा आहे सध्या तरी, आणि असंही आमच्या एरवी शाळेचा एवढा काही टाईम नाही, 10 ते 2 टाईम असतो. काही वाटत नाही तेवढं. त्याच्यामुळेच म्हणलं चला घरी बसण्यापेक्षा हे काहीतरी मग म्हणून असं काही सुरू केले मी. त्याच्यानंतर मग आता इथं मुलांचा अभ्यास घेणं वगैरे चालू होतं. मग आता मुलं असे एकदम शांतच बसले होते. तर अभ्यास होईपर्यंत तरी शांत बसतात ते, पण मध्ये मध्ये त्यांचं असं चालूच असतं, एक 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 जणाला असं घेऊन अभ्यास घेत असते. कारण आमचं आता प्ले ग्रुपच आहे, थोडंसं वरत आहे, आता UKGपर्यंतच असं लिमिटेड क्लास आहेत आमचे, कारण होतही नाही आपल्याला. त्याच्यानंतर मग आत्ता हे घरी आल्याच्या नंतरचा व्हिडिओ आहे, तरी 4च्या नंतरचाच आहे. थोडाफार पाऊस रिमझिम रिमझिम चालू झाला होता इथं आणि मस्त वाटत होता अगदीच. एवढाच पाऊस पडत होता तर, पण त्याच्यानंतर खूप मोठा पाऊस पडला आहे. ते व्हिडिओमध्ये तुम्ही पुढं पाहाच. आणि ह्यात तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता थोडाफार पाऊस झाला होता, त्याच्यामुळेच वातावरण एवढं सुंदर झालं होतं. आधीच सकाळी खूप छान झालं होतं आज वातावरण. नक्कीच पाऊस येणार असंच वाटत होतं आणि मग तसंच झालं. पाऊसही आलं आणि आता हा पहिला पाऊस. आता याच्या आधी थोडासा अवकाळी पाऊस आला होता, पण एवढा काही नाही. इकडं बघायला गेलं तर आमची छत्री चालू केली की मोडूनच गेली. आता खूप जुनी झाली होती आणि मग मोडली. त्याच्यामुळं आमच्या स्वराबाई नाराज नव्हता, खुशच झाल्या, कारण पावसात असता भिजता येत होतं म्हणून. मी थोडंसं इकडं तिकडं गेलं की पावसात जायची ती म्हणजे असं एक संधीच बघत होती आणि बघत होती मी जाते की नाही जाते की नाही म्हणून. आणि शेवटी पावसात थोडीफार भिजलीच, एवढंही काही भिजली नाही, कारण आत्ता सध्या पाऊस थोडासा कमी चालू होता. त्याच्यानंतर मग ती असं बघतच होती, मीही लपून लपून तिला बघत होते. शेवटी थोडंफार गेलीच पावसामध्ये आणि लेकरांना असं मस्त आनंद वाटते पावसामध्ये भिजण्याचं. त्याच्यानंतर खूप दिवसापूर्वी आता हे ब्लाऊज कट वगैरे करून ठेवलं होतं. थोडंफार शिवणंही झालं होतं माझं, पण आता मध्येच तब्येत वगैरे बिघडली. मग त्यात शाळेची सगळी गडबड म्हणलं तर आज चला म्हणलं याचा शेवट तरी करूयात, पण आज काही शेवट झालाच नाही या ब्लाऊजचा. आता कधी होतो काय माहिती. बरं झालं पूर्वीच्यासारखं नाही, एकच साडी घालायची या 2च साड्या घालायच्या असं नाही. आता असोत मग इथं माझं ब्लाऊज शिवून होत होतं. आता थोडासा कॅमेरा आला आहे, कारण आमचा शूट आमचा दादा घेत होता साईराज. त्याच्यामुळंच आता मग थोडंसं मध्ये मध्ये लेकरांचं चालू असलं की असं होतच राहते, कारण त्यानं व्यवस्थित शूट घेते, पण स्वरा थोडासा त्रास देते, मला करायचं हे करायचं असं म्हणून, आणि मांडीवरती घे असं काही म्हणत होती. त्याच्यानंतर मग आता एक 5च्या सुमारास भरपूर असा मोठा पाऊस आला, म्हणजे खूप जास्त पाऊस आला होता आणि खरंच खूप छान वाटत होतं. सगळं सगळं काही थंडगार लागत होतं. फॅनवरतीच आता तर काम भागलं, म्हणजे कालच्या रात्री तर
कूलर वगैरे ते काही लागलंच नाही, नाहीतर एवढा असा उकाडा होता. सगळा उकाडा काय आता एवढ्याच पावसामुळे खूप वातावरण छान झालं होतं. थंडगार सगळं काही लागत होतं सगळीकडं. तर किचनमध्ये हे सुद्धा असं म्हणजे गरम होत नव्हतं. आणि मग मी आता पूर्ण आजच्या दिवसाचं रुटीन म्हणजे शूट केलं, सगळं काय 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 झालं ते दिवसामध्ये. आणि याचे मी 2 व्हिडिओ केले. तो दुसरा व्हिडिओ मी नक्कीच आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड करेन, तोही तुम्ही पहा अपलोड केल्याच्या नंतर. आता इथं माझ्या पिल्ल्याचं बहा इथं सुरू आहे. आता पावसामध्ये छत्री घेऊन गेला इथं ना, भरपूर असा पाऊस होता तरी, कारण त्याचं जे सगळं तिथं त्यानं केलं होतं शेत वगैरे माता देव ते सगळं तुम्हाला आधीच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी दाखवले, ते त्याला बघायचं होतं. आणि त्याच्यामुळंच तर तिथं जाऊन बघत होता एवढ्या पावसामध्ये. म्हणजे असं वाईट वाटत होतं त्याला की हे सगळं माझं हे होऊन चाले विस्कळीत व्हायले. खूप छान केलं होतं त्यानं, झेंडे वगैरे लावून मस्त असं देवस्थानिक बनवलं, बाजूला शेत हिरवं, तसं त्याला मस्त खेळत होता तो. म्हणजे 2 जणं खेळायला लागले की मग त्यांना इथं दुसरं काही लागत नाही, बाहेरही जात नाहीत, घराच्या पुढंच खेळतात. आणि आमच्या मग बाईनं आता मोठी छत्री घेतली. मग ती छत्री घेऊन ती मस्त पावसामध्ये गेली, पण तिला ती छत्री काही तोलतच नव्हती. आणि त्या छत्रीच्या बाहेर तिचं तोंडही दिसत नव्हतं, कारण अंगापरीच भोंगा म्हणल्यासारखं तिचं असं मोठी छत्री झाली होती. तरी आमची बाई काय ऐकत नव्हती. मग आता तिला जायचंच होतं पावसामध्ये, चल म्हणलं जा. आणि मग मीही थोडासा तिचा शूट घेतला. त्याच्यानंतर मग आता इथं सायंकाळी म्हणजे 6च्या नंतर आता लेकरं इथं अभ्यासाला बसले होते, त्यांना बाहेरच बसवलं मीही. चला म्हणलं बाहेर बसूनच अभ्यास करूत आपण, कारण आज थंडगार वातावरण झालं होतं आणि अशा वातावरणात त्यांनाही खूप मस्त वाटत होतं. आणि मग मीही थोडा वेळ जेव्हा अभ्यासाचा वेळ असतो तेव्हा त्यांच्यासोबत इथंच बसले. चला म्हणलं आपल्याला, आणि खरंच खूप फ्रेश वाटत होतं पावसामुळं. सगळं आधी स्वच्छ झालं होतं. आणि मेन म्हणजे आता फॅन वगैरे काहीच लागणार नव्हता. बाहेर बसलं तरी गरमी होत होती, एवढा उकाडा होता. मस्त निवांत सगळे लेकरांसोबत बसली मी, त्यांचा अभ्यास घेत घेत इथं मस्त माझं चालू होतं. त्याच्यानंतर आता स्वयंपाक वगैरेही करायचा होता मला. मग त्याच्या आधीच दररोज मी अभ्यास घेत असते लेकरांचा. आता एखाद्या दिवशी होत नाही म्हणा, कारण थोडंसं एक्स्ट्राचं काम केलं की होत नाही. आता आमची बाई छान लिहायला सुरुवात केली आहे तिनंही, मस्त मग दोघांचाही अभ्यास घेतला इथं. आता लेकरं असे अभ्यास करायला लागले की खरंच खूप छान वाटते. आपला तर कोणी असा अभ्यास घेतला नाही, माझा तरी नाही, किंवा आमच्या 4 भावांचा कोणीच अभ्यास वगैरे घेतला नाही. ॲटलिस्ट आईवडिलांना तर एवढे माहिती होते की नाही की आम्ही कोणत्या क्लासमध्ये आहोत. गीता हे लेकरांचं असं चालू होतं. आणि आमच्या बाईची रडारड चालू होती, कारण आत्ताही तिला शाळेत जायचं होतं, पण आता शाळा बंद झाली हे तिला कोण सांगणार. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.